चार्टर्ड अकाउंटंट्सकडून एका व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आल्याची घटना अहिल्यानगर शहरात घडली आहे। अहिल्यानगर शहरातील गंज बाजार परिसरातील सूर्या हॉलमार्किंग्स या व्यावसायिकाची 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजेश भोसले असं फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे। तर त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलंय त्यांनी शेंगागल्ली गंज बाजार येथे सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग व्यवसाय सुरू केला होता। 2021 पासून त्यांनी फर्मसाठी आवश्यक असलेले जीएसटी आणि इन्कम टॅक्स प्रक्रिया करण्यासाठी सीए सचिन दुधाडे आणि देवेंद्र पाटील यांच्यावर विश्वास ठेवत काम दिलं होतं। दुधाडे आणि पाटील यांनी एसपी असोसिएट्स आणि एसडी असोसिएट्स या नावानं काम करत असल्याचं सांगितलं। त्यांनी पुणे आणि सातारा येथे ऑडिट ऑफिसेस असल्याचा बनाव करत विविध बँका आणि कंपन्यांचे कर सल्लागार असल्याचंही सांगून भोसले यांच्याकडून जीएसटी आणि इन्कम टॅक्स भरण्याच्या नावाखाली वेळोवेळी 18,31,299 रुपये उकळले। यानंतर सोनाली लोणकर या महिलेला अर्णव एंटरप्राइजेस नावाने भागीदारी फर्म दर्शवून पुण्यातून कर प्रक्रिया चालेल असं सांगण्यात आलं। त्यानंतर आणखी 1,50,000 रुपये रोख स्वरूपात घेतले गेले। दरम्यान 2022-23 आणि 2023-24 चे ऑडिट रिपोर्ट, जीएसटी प्रमाणपत्र, चलने हे सर्व खोटं आणि बनावट होतं, जे जीएसटी कार्यालयात तपासणी दरम्यान भोसले यांना समजलं। भोसले यांनी जेव्हा ही कागदपत्र सीए किरण भंडारी यांना तपासण्याकरिता दिली तेव्हा त्यांनी त्याची खात्री केली असता संबंधित फर्मचे कोणतेही जीएसटी भरणे झालेच नव्हते। त्यामुळे आता शासनाकडून 38 लाख रुपये दंडासहित वसूल होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण फसवणूक प्रकरणी भोसले यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन दुधाडे आणि देवेंद्र पाटील तसेच सोनाली लोणकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।